आणि बुलेटिनची सुरुवात आता या ब्रेकिंग बातमीनं करतोय तर सुनील कांबळे यांची पुन्हा मारहाण करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये पोलीस शिपायास त्यांनी मारहाण केली असून भाषण संपल्यावर शिपायास मारहाण झाल्याचं कळतंय। भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी याआधी राष्ट्रवादीचे वैद्यकीय सेलचे जितेंद्र सातव यांना सुद्धा मारहाण केली होती आणि ससूनच्या उद्घाटन कौन्सिलेवर नाव नसल्यामुळे आमदार कांबळे यांनी ही मारहाण केली होती आणि त्यानंतर त्या पोलीस शिपायास सुद्धा मारहाण केल्याची माहिती समोर येते। तर भाषण संपल्यावर आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस शिपायाला मारहाण केलेली आहे। भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी आधी राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे जितेंद्र सातव यांना सुद्धा मारहाण केली होती आणि त्यानंतर आता पुण्यामधील पोलीस शिपायास मारहाण केलेली आहे। तर आपण पाहतोय आत्ताची ही ब्रेकिंग बातमी। भाषण संपल्यावर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना घडली आहे। तर या आधी सुद्धा त्यांनी राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे जितेंद्र सातव यांना मारहाण केली होती। तरी आपण दृश्य पाहतोय मारहाण करताना जी त्यांनी कानशिलात लगावल्याची ही दृश्य आहेत। भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसास मारहाण केलेली आहे। पुण्यामध्ये पोलीस शिपायास त्यांनी मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। एका लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारचं कृत्य घडलं जाते। याआधी सुद्धा त्यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे जितेंद्र सातव यांना मारहाण केली होती। त्यामुळे कार्यक्रमस्थळी सगळेच जण अवाक झाले असून ससून रुग्णालयात वॉर्ड उद्घाटन कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, आपण पाहतोय भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पुन्हा एकदा मारहाण केली आहे। पोलीस शिपायास त्यांनी कानशिलात लगावल्याची दृश्य आपण पाहतोय। एका लोकप्रतिनिधीला अशा प्रकारचं कृत्य शोभत नाही, मात्र पुन्हा एकदा त्यांनी ही या प्रकारची घटना घडलेली आहे, त्यांनी मारहाण केलेली आहे। म्हणाली विशेष म्हणजे भाषणादरम्यान दादांनी त्यांना समजून सांगितलं होतं की म्हणजे आवर्जून त्यांचा उल्लेख केला होता। म्हणजे झालं काय होतं मी तुला पहिल्यापासून घटना सांगतो। आज ससूनमध्ये जी नूतन इमारत आहे 11 मजली तिचं उद्घाटन सोहळा होता। खरं तरी इमारत ऑलरेडी वापरत आहे, तिथं वॉर्ड सुरू आहेत, तिथं यूज सुरू आहे मेडिकली, पण आज त्याचं उद्घाटन होतं आणि ससून हे रुग्णालय आमदार सुनील कांबळे यांच्या मतदारसंघात येतं। त्या कौन्सिलवर त्यांचं नाव नव्हतं म्हणून ते सकाळपासून चिडलेले होते। त्यामुळे दिसेल त्याला मारतात की काय अशी परिस्थिती होती। म्हणजे सकाळी त्यांनी जे राष्ट्रवादीचे वैद्यकीय मदत सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव आहेत यांनाही मारलं। नंतर पुढं कार्यक्रमात भाषण झालं, तिथं दादांनी त्यांचे समजून काढण्याचा प्रयत्न केला। म्हणजे प्रत्यक्षपणे मी तुमचंही आम्ही सहकार्य घेऊ, तुमच्याही सूचना लक्षात घेऊ, पण तरी ते चिडलेले होते। आणि मग जिन्यावरनं येताना सहज धक्का कारण माहित नाही, आपल्या व्हिज्युअल मध्ये क्लिअर कट दिसतंय ते पोलीस शिपाई आहेत का डॉक्टर कर्मचारी आहेत हॉस्पिटलचे, ते खरं तर अजून समोर यायचंय, पण मारलेलं स्पष्टपणे दिसतंय। म्हणजे सुनील कांबळेंची दादागिरीच म्हणावं लागेल एका अर्थाने पुन्हा एकदा समोर आलेले। यापूर्वी सुनील कांबळेंचे शिवायचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। म्हणजे सुनील कांबळे नेहमी एक वादग्रस्त व्यक्तिमत्व राहिलेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीने अर्वाच्य भाषा वापरण्यासाठी किंवा दादागिरीसाठी ते पुन्हा एकदा समोर आले। आज तर त्यांना निमित्तच मिळालं, कारण कौन्सिलवर त्यांचं नाव होतं। बाहेर आल्यानंतरही त्यांनी कलेक्टर डॉक्टर राजेश देशमुख यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला, पण कलेक्टरांनी स्वतः दाखवलं हे बघा माझ्याकडनं काही चूक नाही, हे लेटर आहे, मी ऑलरेडी तुमचं नाव दिलं होतं। मग नेमकं कुठून त्यांचं नाव गाळलं गेलं हे शेवटी नंतर प्रशासकीय गोष्टी समोर येईलच। पण भाजपचे स्थानिक आमदार आहेत, विद्यमान सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, आणि तरी माझं नाव नाही। त्यामुळे ते आणि त्यांनी हाही आरोप केला की मी मागासवर्गीय आमदार आहे म्हणून माझं नाव तुम्ही कापलं का, असा थेट आरोप केला। नंतर पण कलेक्टरांनी निदर्शनात आणून झालं, जे शांत झाले, पण तसेच माध्यमांशी न बोलता निघून गेले। पण एका अर्थे सुनील कांबळे आहेत पुन्हा एकदा चर्चेत आले ह्या मारहाणीच्या घटनेमुळे। म्हणजे एकदा नाही तर दोनदा त्यांनी मारहाण केलेली आज ससूनच्या कार्यक्रम सुरू आहे आणि कार्यक्रम झाल्यानंतर ती पण प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनाही मारहाण केलेली आहे। चंद्रकांत, हो बरोबर, त्यामुळे आता त्यांच्यावर काही कारवाई केली जाणार आहे का? पक्षाकडनं सुद्धा काय याविषयी आता वक्तव्य येतं हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। तर आपण पाहतोय पुण्यामधली घटना असून आमदार सुनील कांबळे यांनी
मारहाण करतानाची ही दृश्य आहेत। त्यांनी पोलीस शिपायास कानशिलात लगावलेले, त्याचबरोबर या आधी सुद्धा त्यांनी आज राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे जितेंद्र सातव यांना सुद्धा मारहाण केली होती। ससूनच्या उद्घाटन कोनशिलेवर त्यांचं नाव नसल्यामुळे भाजपचे आमदार सुनील कांबळे संतप्त झाले आणि अशा प्रकारे त्यांनी ही मारहाण केलेली आहे।